बरोबर आहे. तर मागच्या वेळेला बीडला किंवा 2-3 ठिकाणी जे आमदारच्या घरावर हल्ले झाले. कसं आहे मग याचा फायदा कुणी अपप्रवृत्तीने घेता कामा नये आंदोलनाचा. नाहीतर मग आंदोलनाच्या माध्यमातून मागच्या वेळेला आपण बघितलं मग आंदोलने बदनाम होते यातून. एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन आहे, सगळे समाज बांधव एकवटलेले आहेत. ते शांततेत आंदोलन चाललेलं आहे. आणि शेवटी मग एखाद्या आंदोलनातून कोणाचं घर जळायचं, कोणाची गाडी जळायची, कुठे तिकडं जीवहानी झाली. मग आंदोलन हे भरकटतं. ते भरकटू नये ही आमची इच्छा आहे. आणि म्हणून आम्ही विनंती केली की बाबा असं सरकारचं काम तुम्ही बघतात. सरकार किती प्रामाणिकपणे काम करतंय हे तुम्ही बघतात. किती सगळे अधिकारी याच्यात कामाला लागलेले आहेत याची आपल्याला कल्पना आहे. आणि म्हणून आमची हीच विनंती आहे की बाबा या आंदोलनाच्या माध्यमातून कुठेतरी अजून समाजकंटक प्रवृत्ती पुढे येतील, कुठेतरी मध्ये घुसतील, कोणीतरी मग अजून थोडं वेगळ्याच प्रकारचा प्रयत्न करेल. म्हणून हे होऊ नये यासाठी आमची विनंती. भाऊ तुम्ही बोलताना म्हटलं दोन ऑप्शन सरकारकडे आहेत. नेमकं काय होतं? नाही, मी जरांगे पाटील साहेबांशी बोललेलो आहे. त्या क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी आता दररोज त्याच्यावर एक्सरसाइज चाललेली आहे. दररोज काम चाललंय मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये ते त्या ठिकाणी चाललेलं आहे. पण दुसरीकडे आम्ही आता मागासवर्गीय आयोग याच्यावर नेमलेला आहे. बॅकवर्ड कमिशन नेमून त्या ठिकाणी मागच्या वेळेला ज्या क्युरीज राहिलेल्या आहेत त्या कोर्टाने निदर्शन आणल्या की समाज हा कसा बॅकवर्ड आहे आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या हे सुद्धा त्या ठिकाणी तपासलं जात आहे. मला वाटतं दोघींपैकी कोणत्या निश्चित मार्ग निघणार आहे. प्रामाणिक आमची इच्छा आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये कुठेही यावेळेला कमी पडता कामा नये आम्ही अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. आणि म्हणून हे टिकणारं आरक्षण त्याच्यामध्ये कुठेही मग कमी जास्त झालो आणि मग ते फेटाळलं गेलं किंवा नाकारलं गेलं असं होता कामा नये ही आमची शासनाची प्रामाणिक भूमिका यामध्ये आहे. 24चा आग्रह सोडावा काय पाटील काय म्हणतात? आता पाटील साहेब आपल्याशी त्या बाबतीत बोलतील. आम्ही त्यांना विनंती केली आहे पण ते ते त्यांनी सांगितलं आपण सगळं दाखवतात लाईव्ह आहे. आपण त्यांनी सांगितलं की मी या बाबतीमध्ये खूप समाधानी आहे. शासनाचं काम अतिशय योग्य पद्धतीने योग्य दिशेने त्या ठिकाणी चाललेलं आहे. आणि म्हणून आम्ही ते सांगितलं की थोडं अजून वेळ लागला तरी चालेल पण आम्हाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. वेळ लागण्याचं कारण हेच आहे की आम्हाला कुठे याच्यामध्ये अजून पुन्हा ते नाकारलं गेलं, फेटाळलं गेलं असं होता कामा नये ही शासनाची प्रामाणिक इच्छा आहे. आणि म्हणून आता एवढं अंतिम टप्प्यामध्ये ते आलेलं आहे. आणि असं असताना अल्टिमेटम वगैरे ठीक आहे पण आपल्याला शेवटी समाजाचं हित बघायचंय. त्या गोष्टीचा फायदा कसा होईल ते बघायचंय. आणि त्यासाठी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. तुम्हाला एक तक्रार केली झाली बरीच बरंच काही सांगितलं मी ऐकत होतो. काय तुम्ही त्यांना सांगणार निरोप देणार? नाही, मी भुजबळ साहेब हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्या बाबतीमध्ये सीएम साहेब त्यांच्याशी बोलले, देवेंद्रजी त्यांच्याशी बोलले, अजितदादाही त्यांच्याशी बोलतायत. मला वाटतं खरं आहे ते कुठेतरी मी आणि मी जरांगे पाटील साहेबांना तेच म्हटलं. जरांगे पाटलांना मी सांगितलं की आपल्या दोन्हीकडून ते थांबवा. दोन्हीकडून थांबलं म्हणजे मग शब्दाने शब्द निघतो, अरे ते काय निघतो. आम्ही त्यांनाही सांगितलेलं आहे. मी स्वतः विनंती करणार आहे भुजबळ साहेबांना, माझे त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यांनाही मी सांगितलं की आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण कुठेही समाजामध्ये दुरी निर्माण होता कामा नये. शेवटी आपल्याला आपण वर्षानुवर्ष एका ठिकाणी राहतोय. आपल्या घराशेजारी घरं आहेत. आपलं म्हणजे हे पहिल्यांदा असं झालं मला असं वाटतं. पहिल्यांदा असं होत आहे. पण तो हे होऊ नये ही आमची सर्वांची इच्छा आहे. सरकारची प्रामाणिक इच्छा आहे. भुजबळ साहेबांना मी निश्चित या संदर्भात विनंती करू. आपणही आणि भुजबळ साहेबही दोन्ही जण आता शांतता ठेवावी. आता आपलं आपलं जी मागणी आहे ते आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. अंतिम टप्प्यात आलेली आहे. आणि म्हणून थोडा वेळ अजून थांबून आपल्या पत्रामध्ये आपला जो आपला न्याय आहे किंवा आरक्षण आहे ते आपल्याला पाडून घ्यायचंय. त्यासाठी शासन हे कटिबद्ध आहे. थोडा वेळ लागेल असं दिसतंय कारण 24 तारखेची मुदत वाढवावी असं तो प्रत्यक्ष आहे. निश्चित करावी लागेल कारण ते टिकणारं द्यावं लागणार आहे आपल्याला. आपण बघताय आता सर्वोच्च न्यायालयामध्ये 3-4 दिवस झाले काम त्याच्यावर चाललेलं आहे. आमचं आता बॅकवर्ड कमिशन त्याच्यामध्ये काही अडचणी होत्या. आता नवीन अध्यक्ष आम्ही त्याच्यामध्ये नेमले, नवीन टीम त्याच्यामध्ये नेमलेली आहे. 30 लोकांना कामाला लागलेली आहे. होत्या काही अडचणी त्या इथं दूर झालेल्या आहेत. काही कारणामुळे त्यांनी राजीनामे दिले. त्याचं मी इथे बोलू इच्छित नाही. पण लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच अध्यक्षाच्या ठिकाणी नेमले. आम्ही काही थांबलो नाही की आता अध्यक्ष नाही तर म्हणून आता मागासवर्गीय आयोगाचं काम थांबून गेलेलं आहे. आता वेळ लागेल असं आमचं म्हणणं नाही. आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी सगळे पदं भरलेली आहेत आणि त्यावर कामाला अतिशय जोमाने सुरुवात केली, जोरात सुरुवात झालेली आहे. म्हणून मी सांगितलं की आता एकदम 24 असं हातगाईवर की थोडं आपल्याला वेळ द्यावा लागला चालेल. पण आपल्यालाही दिसतंय, तुम्हालाही दिसतंय, सगळा समाज या ठिकाणी बघतोय की काम वेगाने चाललेलं आहे आणि निश्चित आता हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि हे यश आपल्या पदरात पडणार. म्हणून त्यांना विनंती आहे की 24 तारखेचा आग्रह न धरता थोडं आपण थांबावं. आपण स्वतः ते बघता. थँक्यू. तुम्ही जळगावकरांना म्हणाले होते एक चांगली बातमी, गोड बातमी द्यायला जातोय आणि संभाजीनगरला द्यायचं. ती बातमी या चर्चेतनं काय निघेल सांगा. आज जरांगे
पाटलांच्या भेटीसाठी मुद्दाहून मी आणि साहेब या ठिकाणी आलेलो आहोत. 17 तारीख उद्या त्यांची बैठक अंतरवलीमध्ये त्या ठिकाणी आहे, त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत, सहकाऱ्यांसोबत. म्हणून सरकार काय काय करतंय, जसं गेल्या महिनाभरापूर्वी या ठिकाणी आमच्याकडे सहकारी आले होते, 2 रिटायर्ड म्हणजे जज सुद्धा या ठिकाणी आले होते. आणि त्यानंतर आम्ही किती पुढे गेलेलो आहोत, कशा पद्धतीने या सगळ्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये कामकाज चाललेलं आहे. मान्य शिंदे साहेब रिटायर्ड जज आहेत, त्यांची समिती या ठिकाणी नेमलेली आहे आणि अतिशय वेगाने या ठिकाणी कामं करतो आहोत. आम्ही सगळे कुणबी ज्याच्या नोंदी आहेत त्या सर्व राज्यभर त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याही ठिकाणी शोधतो. मोठ्या संख्येमध्ये, लाखाच्या संख्येत त्या ठिकाणी त्या निघालेल्या आहेत, आढळत आहेत. त्यामुळे काम अतिशय वेगाने शासनाचं त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणून ते अवगत करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. पण उद्या 17 तारखेला त्यांची बैठक आहे. 24 तारखेचं त्यांनीच गेल्या महिनाभरापूर्वी शेवटची तारीख त्या ठिकाणी दिलेली होती की 24 पर्यंत करावं. पण जरांगे पाटलांशी मी बोलल्यानंतर त्यांचंही या बाबतीमध्ये समाधान आहे. त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे की शासन अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, माननीय उपमुख्यमंत्री महोदय आहेत, हे सुद्धा या बाबतीमध्ये अतिशय गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे. त्याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे. गेल्या 3 दिवसापासून अधिवेशनामध्ये सुद्धा या बाबतीत चर्चा झालेली आहे. तर परवा त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय या सगळ्या चर्चेला उत्तरही त्या ठिकाणी देणार आहे. पण मला असं वाटतं की आता हा सगळा विषय अंतिम टप्प्यात आलेला आहे. थोडंसं वेळ काळ, कारण आम्हाला आरक्षण जे द्यायचं आहे ते कायमस्वरूपी टिकणारं द्यायचं आहे. कुठेही घाईगर्दीमध्ये मागच्या वेळेसारखं काहीतरी मग ते लढताना काही बाबी आपण मांडू शकलो नाही, आपण पूर्ण ताकदीने आपण उभं राहिलो नाही किंवा त्यात काही मग क्युरी निघाल्या, त्या सगळ्या तपासून आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करतो आहोत. सगळी आमची एक्सपर्ट टीम, सगळे कायदेतज्ञ त्याच्यावर सर्व अभ्यास करतायत आणि आम्हाला 100% हे टिकणारं आरक्षण त्या ठिकाणी द्यायचं आहे. कुठे याच्यामध्ये कमी राहता कामा नये. पुन्हा राहिलं आणि कुठे सुप्रीम कोर्टामध्ये डावललं गेलं किंवा 1-2 ऑप्शन आमच्याकडे अजून आहे. पण तो निश्चित सीएम साहेबांनी तर एवढ्या भर सभेमध्ये महाराजांच्या पुतळ्यासमोर त्यांनी शपथ घेतलेली आहे. मागच्या वेळेला देवेंद्रजींनी स्वतः याच्यावर सगळे एक्सरसाइज करून आरक्षण दिलेलं होतं. आमची भूमिका या बाबतीमध्ये अतिशय प्रामाणिक आहे. शासनाची भूमिका या बाबतीमध्ये अतिशय प्रामाणिक आहे आणि मला वाटतं ते आमच्या या महिनाभरात 3 महिन्यात आम्ही जे काम करतोय, सगळी एक्सरसाइज चाललेली आहे, त्यावरून आपल्याही लक्षात या ठिकाणी आलेलं असेल. ते जरांगे पाटील सांगतील या ठिकाणी. पण निश्चित या बाबतीमध्ये सर्व समाज बांधवांना मी सांगू इच्छितो की आपण काळजी करण्याची गरज नाही. जे आपलं हक्काचं आहे ते आपल्याला निश्चित मिळणार. आता नोंदी इतक्या सापडल्या, खरं म्हणजे आंदोलनाचं यश म्हणावं लागेल की एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळे अधिकारी भेटले, सगळ्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये सगळ्या अधिकारी त्याच्यामध्ये नोंदी तपासल्या आणि त्यातून मोठ्या संख्येमध्ये त्या सापडलेल्या आहेत की त्यांनी कोणी मागितले नसतील, त्यांच्या सुद्धा नोंदी आता सापडायला लागलेल्या आहेत. आणि म्हणून मला वाटतं एक चांगलं यश मला असं वाटतं या आंदोलनाचं निश्चित या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि आता हे सर्व अंतिम टप्प्यामध्ये आहे. एक चांगला मोठा न्याय समाजालाही त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यांच्या पदामध्ये निश्चित हे आरक्षण ज्याही मार्गाने आम्ही देऊ, पण टिकणाऱ्या मार्गाने ते आम्हाला द्यायचं आहे, त्यांना मिळणार. 24 तारखेला आंदोलन करून घाईगर्दीमध्ये मागच्या वेळेसारखं काहीतरी मग तिथे लढताना काही बाबी आपण मांडू शकलो नाही, आपण पूर्ण ताकदीने आपण उभं राहिलो नाही किंवा त्यात काही मग क्युरी निघाल्या, त्या सगळ्या तपासून आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करतो. सगळी आमची एक्सपर्ट टीम, सगळे कायदेतज्ञ त्याचा सर्व अभ्यास करतायत आणि आम्हाला 100% हे टिकणारं आरक्षण त्या ठिकाणी द्यायचं आहे. कुठे याच्यामध्ये कमी राहता कामा नये. पुन्हा राहिलं आणि कुठे सुप्रीम कोर्टामध्ये डावललं गेलं किंवा 1-2 ऑप्शन आमच्याकडे अजून आहे. परंतु निश्चित सीएम साहेबांनी तर एवढ्या भर सभेमध्ये महाराजांच्या पुतळ्यासमोर त्यांनी शपथ घेतलेली आहे. मागच्या वेळेला देवेंद्रजींनी स्वतः याच्यावर सगळे एक्सरसाइज करून आरक्षण दिलेलं होतं. आमची भूमिका या बाबतीमध्ये अतिशय प्रामाणिक आहे. शासनाची भूमिका या बाबतीमध्ये अतिशय प्रामाणिक आहे आणि मला वाटतं ते आमच्या या महिनाभरात 3 महिन्यात आम्ही जे काम करतोय, सगळी एक्सरसाइज चाललेली आहे, त्यामुळे आपल्याही लक्षात या ठिकाणी आलेलं असेल. ते जरांगे पाटील सांगतील या ठिकाणी. पण निश्चित त्या बाबतीमध्ये सर्व कशा पद्धतीने या सगळ्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये कामकाज चाललेलं आहे. माननीय शिंदे साहेब जे रिटायर्ड जज आहेत, त्यांची समिती या ठिकाणी नेमलेली आहे आणि अतिशय वेगाने या ठिकाणी कामं करतो आहोत. आम्ही सगळे कुणबी ज्याच्या नोंदी आहेत त्या सर्व राज्यभर त्याच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही त्याही ठिकाणी करतो. मोठ्या संख्येमध्ये, लाखाच्या संख्येत त्या ठिकाणी त्या निघालेल्या आहेत, आढळत आहेत. त्यामुळे काम अतिशय वेगाने शासनाचं त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणून ते अवगत करण्यासाठी मी ठिकाणी आलो. पण उद्या 17 तारखेला त्याची बैठक आहे. 24 तारखेला
त्यांनीच गेल्या महिनाभरापूर्वी शेवटची तारीख त्या ठिकाणी दिलेली होती की 24 पर्यंत करावं. पण जरांगे पाटलांशी मी बोलल्यानंतर त्यांचंही या बाबतीमध्ये समाधान आहे. त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे की शासन अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, माननीय उपमुख्यमंत्री महोदय आहेत, हे सुद्धा या बाबतीमध्ये अतिशय गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे. त्याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे. गेल्या 3 दिवसापासून अधिवेशनामध्ये सुद्धा या बाबतीत चर्चा झालेली आहे. परवा त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय या सगळ्या चर्चेला उत्तरही त्या ठिकाणी देणार आहेत. पण मला असं वाटतं की आता हा सगळा विषय अंतिम टप्प्यात आलेला है। जरांगे पाटिल जी से मैं जहाँ पर मिलने था, मेरे साथ में हमारे मंत्री महोदय भी है, उमेश साहब भी है। 17 तारीख कल उनके कुछ उसके सहकारी है, सहयोगी है, उनके साथ में उनकी मीटिंग है, बैठक है और 24 तारीख का अल्टीमेटम उन्होंने हमको दिया था। लेकिन खुद जरांगे पाटिल जी ने भी कहा है यहाँ पर कि किस तरह से शासन काम कर रही है। रात दिन हम लोग पूरे महाराष्ट्र में, हर जिले में, हर तहसील में ये जो नोंद है इनकी कुंडली समाज की, वो देख रहे हैं। भारी संख्या में हमको वो भी मिली है, बड़ी संख्या में, लाखों की संख्या में हमें वो भी मिली है। इसलिए उन्होंने भी समाधान व्यक्त किया है कि भाई अब सरकार काम कर रही है, वो स्पीड में काम कर रही है, अच्छी गति उसमें है और शासन यही चाहती है कि आरक्षण तो हमको देना है लेकिन वो टिकने वाला देना है, मतलब परमानेंट देना है। ऐसा ना हो लास्ट टाइम जैसे सुप्रीम कोर्ट में आखिरी टाइम में उन्होंने उसको रिजेक्ट कर दिया। ये हमने इस बार नहीं चाहते क्योंकि उस वक्त जो क्यूरी निकली थी, जो उन्होंने बातें कही थी, जो कमी उसमें खामियां उसमें थी, वो हम पूरा करने की कोशिश कर रहे हैं। और मुझे शासन को पूरी, मतलब हमें गारंटी है, अपेक्षा है कि बस इस वक्त एक जो आरक्षण है ये टिकने वाला, परमानेंट ये दिया जाएगा और इसमें कोई दो राय नहीं है। आप भी देख रहे हैं, सभी सब समाज देख रहा है, पूरा महाराष्ट्र देख रहा है कि किस तरह से हम इस आरक्षण के लिए ये सरकार काम कर रही है। मुख्यमंत्री काय बोलणं चालू होतं? टीमवर्क आहे, त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांशी मी माझं बोलणं सुरू होतं, माननीय देवेंद्रजीशी मी बोलणं सुरू होतं, माननीय अजितांशी माझं एकदा बोलणं त्या ठिकाणी झालेलं आहे. हे सगळं टीमवर्क आहे. हे काही असं नाही की बा मी माझ्या मनाने आलो, कोणीतरी एकटा घराने सांगितलं, असं नाहीये. विषय खूप महत्वाचा आहे, विषय खूप मोठा आहे. आपण बघतायत संपूर्ण राज्यभरामध्ये सगळ्यांचं लक्ष या विषयाकडे त्या ठिकाणी आहे आणि म्हणून राज्यातही शांतता राहावी, सुव्यवस्थाही त्या ठिकाणी टिकावी आणि शांततेने सगळे प्रश्न मार्गी लागावे. उगाच शब्दातून शब्द काहीतरी निर्माण होत आहेत, बोलाचाली होते, कोणी कोणावर आक्षेप घेत आहे आणि त्यातून कुठे अशांतता निर्माण व्हावी असं कोणालाही या ठिकाणी वाटत नाही आणि शासन त्या बाबतीमध्ये तर पुढे. म्हणून आम्ही आज स्वतः आम्ही भेटायला या ठिकाणी आलो, बोंबे साहेब या ठिकाणी भेटायला आलो आणि एकदा चर्चेतून मार्ग निघत असतात. आपण चर्चाच केली नाही, भेटलोच नाही आणि तुम्ही तिकडे आम्ही इकडे, तर मग मार्ग निघेल कसा? गेल्या वेळी मी 3-4 वेळा आपल्याकडे येऊन गेलो, तर यासाठी झालं की चर्चा करत राहा. शेवटी प्रत्येक विषयाला सोल्युशन असतं. असा कुठला विषय आहे का की त्याला सोल्युशनच नाही आजपर्यंत? प्रत्येक विषयाला सोल्युशन आहे, पण त्यावर चर्चा झाली पाहिजे, मनमोकळेपणाने आपण बोललं पाहिजे. चर्चेचा मार्ग जर मोकळा असेल तर कुठेही मग कुठले प्रश्न, म्हणजे किती मोठा असला तरी तो सुटतो असं मानणारा मी तरी आहे. आणि म्हणून मी आज पुन्हा सीएम साहेबांचं माझ्याबरोबर बोलणं झालं, म्हटलं मी जाऊन येतो, मुंगे साहेबांना त्या ठिकाणी सोबत घेतो आणि एकदा बोलून घेऊ ना. बोललो नाही आपण, मग ते म्हणजे शासन आमच्याशी बोलतच नाही, आमच्या अल्टिमेटम संपला, 24 झाली, चला मग आम्हाला काय करतात मी बघू. वाद त्यातून निर्माण होतात, पण यातून आरक्षण आम्हाला खरंच प्रामाणिकपणे द्यायचं आहे, त्यासाठी शासनाचा या ठिकाणी प्रयत्न आहे आणि म्हणून मी मुद्दामून मनोज जरांगे पाटलांना भेटायला. जो बात की जा रही है
काही अर्थ तुम्ही आम्हाला माहित होतं तुमच्याकडे बचपन मामा कहा है कि भाई आरक्षण के लिए सरकार ने जो कदम बढ़ाया है, मतलब जिस गति से सरकार काम कर रही है, हम सब लोग देख रहे हैं, जरांगे पाटिल भी उसको देख रहे हैं, तो मुझे ऐसा लगता है सबको पता है बड़ी गति से बड़ी स्पीड से सभी ऑफिसर्स अधिकारी जो है, सरकार भी है, सीएम डिप्टी सीएम भी है, और इस काम को हम आगे बढ़ा रहे हैं। थोड़ा देर लगी भी तो चलेगी, नहीं तो हम लोग मतलब जल्दबाजी में कोई और कदम उठा ले, इनके हाथ में कुछ थोप दे कि भाई चलो आपको दे दिया आरक्षण, या ये हो गया वो हो गया, और वापस कोर्ट में जाके इसको नकारा गया, इसको रिजेक्ट कर दिया, तो वापस समाज की भी दिशा भूल होगी, इनकी भी दिशा भूल होगी। हमको जो लास्ट टाइम 2.5 साल में सरकार ने गलती की, हमको वापस उसको दोहरानी नहीं है, और इसलिए हम लोग ये चाहते हैं कि थोड़ा समय लगा तो भी चलेगा, लेकिन हमें ये आरक्षण परमानेंट देना है। ये सरकार की भूमिका स्पष्ट है। आपण सगळ्या या बाबतीमध्ये सगळ्या चौकशा करतोय, तपासण्या करतोय, सगळ्यांचे कागदपत्र तपासतोय, यातून पूर्वीची नोंद कुठे आहे आपण ते तपासतोय, त्यातून मोठी संख्या पुढे आलेली आहे, त्याचा प्रश्न संपलेला आहे। पण आम्हाला याच्या पुढे जाऊन आम्हाला संपूर्ण समाजाला आरक्षण द्यायचं आहे, म्हणून क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून जे देवेंद्रजीचं सरकार असताना देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जे दिलं गेलेलं होतं, ते पुन्हा आम्हाला त्या ठिकाणी टिकवायचं आहे, ते पुन्हा आम्हाला त्यातून आरक्षण आम्हाला द्यायचं आहे, आणि म्हणून क्युरेटिव्ह पिटिशन करून असा वेगळा बेंच त्या ठिकाणी बसेल, मागच्या वेळेला काही चुक्या झालेल्या आहेत किंवा काही कमी झालेल्या आहेत ते दाखवता आलं नाही आम्हाला कोर्टामध्ये, त्यातून काही कोर्टाचं म्हणजे समज गैरसमज असतील ते आम्हाला पूर्ण करायचे आहेत, आणि त्यातून ते आरक्षण आम्हाला सगळ्या समाजासाठी आम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे। दुसरे ऑप्शन मी तुम्हाला सांगितलं की बॅकवर्ड कमिशन आम्ही नेमलेला आहे, हा समाज याच्यामध्ये डबेवाले पण आहेत, ऊस तोड कामगार पण आहेत, घरकाम करणाऱ्या आमच्या महिला पण आहेत, मजूर पण आहेत, अनेक लोक आहेत, एवढ्या आत्महत्या राज्यामध्ये या ठिकाणी होत आहेत समाजामध्ये। निश्चित समाजामध्ये आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या मागासलेपणा आहे, पण मागच्या वेळी ते मांडताना सुप्रीम कोर्टामध्ये त्यावेळेस ते संध्या कमी पडले, सरकार कमी पडलं, मला त्यात राजकारण करायचं नाहीये, पण मला वाटतं की यावेळेला आम्हाला हे सगळं दाखवून द्यायचं आहे, आणि म्हणून आम्ही मागासवर्ग आयोगाची स्थापना केलेली आहे, आणि त्या माध्यमातून निश्चित त्यालाही मोठं यश आपल्याला मिळेल। मैंने बार बार यही कहा है, ये टेक्निकल इश्यू है, ऐसे नहीं कि बस सरकार ने 4 लाइन लिख के दे दिया कि चलो आपको आरक्षण दे दिया और वो मिल गया, ऐसे होने वाला है क्या? नहीं तो फिर 30-40 साल तक क्यों इसके ऊपर हम लोग कोर्ट में झगड़ते थे, क्यों हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट, बार बार सब लोग इतनी बड़ी टीम हमने खड़ी कर दी थी, बहुत लोग आए गए, लेकिन हाथ में कुछ आया नहीं। तो हम यही चाहते हैं कि अभी टेक्निकल दृष्टि से सभी से पूरा करके इस बात को हमें आरक्षण देना है। 15 दिन 20 दिन का सवाल नहीं है, इसके लिए तो 30-40 साल से झगड़ ही रहे सब लोग, समाज झगड़ रहा है, लेकिन हाथ में कुछ आया नहीं था। अभी मुझे ऐसा लगता है कि सरकार बहुत इस विषय पर गंभीर है। लास्ट टाइम भी देवेंद्र जी ने भी गंभीरता से इसको दिया था। बैड लक अभी बार बार मुझे वही दोहराना पड़ रहा है कि हमें वो मिला नहीं, हम लोग टिका नहीं सके हमारी सरकार उस वक्त की, ठीक है वो छोड़ दो, लेकिन अभी हमको परमानेंट आरक्षण देना है, परमानेंट। इसमें सुप्रीम कोर्ट हो, हाई कोर्ट हो, इसमें कोई इसको नकारेगा नहीं, इसलिए थोड़ी देर या थोड़ा समय लगा भी तो भी चलेगा, लेकिन हमको ये परमानेंट देना है, इसलिए थोड़ी समय की मांग हम वापस करें। बार बार ओबीसी मांगे को उठा रहे हैं, मामले का आपकी क्या? नहीं ठीक है, ओबीसी की मांग है, ओबीसी का मामला है, तो ओबीसी है, ओबीसी के नेतृत्व कई सालों से कर रहे हैं, ओबीसी के नेता है, वो उनकी बात रखेंगे कहेंगे, लेकिन मुझे ऐसे लगता है कि बहुत मतलब जब तक टूटेगा इतना भी नहीं खींचना चाहिए। दोनों तरफ से मैं बोल रहा हूँ, बात से बात बढ़ती है, फिर जो आजकल जो बातें हो रही है उसका भी समर्थन हम भी नहीं करेंगे, कोई नहीं कर रहा है, लेकिन मैंने जरंगी पाटिल से भी कहा है, विभा साहब से भी हम कहेंगे भाई आप समाज को आरक्षण देना है। हमने ये भी बार बार कहा है कि ओबीसी के आरक्षण को धक्का न लगते हुए, ओबीसी का कोई आरक्षण देखो, शिंदे साहब ने भी ये कहा है, इसमें देवेंद्र जी ने भी बार बार ये कहा है, और अजित दादा ने भी कहा है कि ओबीसी के आरक्षण को हम कोई धक्का नहीं पहुंचाते हुए, कुणबी समाज है, हमारा मराठा समाज है, उसको हम आरक्षण देंगे। इसलिए मुझे ऐसा लगता है कि सबने संयम रखना चाहिए। हम लोग पब्लिक में जाके बात रखेंगे,
उल्टा सुल्टा बोलेंगे, उसमें से और तनाव निर्माण हो रहा है, तो समाज में भी तनाव निर्माण हो, आपसी कोई झगड़ा हो, इसलिए हम ये नहीं चाहते। हम दोनों से भी विनती कर रहे हैं कि थोड़ा दोनों संयम रखें। तर शेवटचा होता मराठ्यांना बाजूला बसलेले जरांगे पाटील म्हणताय आम्हाला ओबीसीतून आरक्षण हवंय. हे दोन्ही वेगवेगळ्या टोकाच्या भूमिका आहेत. नाही, आमची ही भूमिकाच नाहीये की ओबीसीचं आरक्षण काढावं आणि मराठा समाज द्यावं. त्यांची मला वाटतं तीच भूमिका आहे की ओबीसीचं आरक्षण काढा आणि आम्हाला द्या. ही त्यांची भूमिका असेल, पण आम्हाला त्यांना जे द्यायचं आहे ते त्यांच्या पदक पाडायचंच आहे, टाकायचंच आहे, पण आम्हाला ओबीसीला धक्का न लागता हे आरक्षण द्यायचं आहे. ओके, थँक्यू.